प्लेट बघूनच तुम्हाला कळलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय बनवणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांच्या आवडीचं हे वांग्याचं भरीत बनवतोय। आता आपण बनवणार आहोत जांभळ्या वांग्यांचं भरीत, तेही यूके मध्ये। शक्य आहे? हो का नाही? तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वांग्याचं भरीत आणि त्यासोबत बरंच काही। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे प्रियंका आणि आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचं असं वांग्याचे भरीत। काय तो भाजलेल्या वांग्यांचा सुगंध आणि घरचा मसाला, वा लज्जतदार। तर चला सुरुवात करूया भरताला। मी इथे जांभळे वांगे घेतलेले आहेत। भरतासाठी आपल्याला अशा आकाराचे वांगी लागतात। या वांग्यांमध्ये प्रकार असतात, तर मला हिरवे वांगे नाही भेटले तर मी इथे जांभळे वांगे घेतलेले आहेत। आणि हे वांगे आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, छान कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आणि त्यानंतर प्रत्येक वांग्याला असे काटे चमच्याने ठोसे मारून घ्यायचे। का मारायचे तेही सांगते। जेव्हा आपण वांग्यांना हे ठोसे मारून घेतो त्यावेळेस वांगी भाजताना छान असे मधून भाजली जातात। तर सगळ्यात पहिली स्टेप आपली आहे वांगे भाजणे। तर मी या ठिकाणी सर्व गॅस चालू करते, गॅसचे फ्लेम चालू करून देते आणि 4 वांगी किंवा जेवढे वांगी असतील 3 वांगी वगैरे ते मी या ठिकाणी भाजून घेते। तर वांगी भाजताना तुम्ही वांग्याला बाहेरून तेलचा हात सुद्धा लावू शकतात, म्हणजेच वांगी अजून पटकन भाजली जातात। पण मी वांगी नरम असल्यामुळे त्याला बाहेरून तेल लावलेलं नाही, डायरेक्ट वांगी भाजायला घेतली। वांगी भाजतायत, वांगी भाजायला 5, 10 किंवा 15 मिनिटं सुद्धा लागू शकतात। मग तेवढा टाइम आपण करणार काय? तर मी अजून एक गॅस खाली होता, तर मी आपल्याला वांग्यासाठी लागणारं जे काही ठेचा बनवायचा असतो त्याची तयारी करते। तर ठेचा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 7 ते 8 हिरव्या मिरच्या। तुम्ही मिरच्यांची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात। तर मी इथे ह्या मिरच्या सुद्धा मस्त तव्यावर अशा भाजून घेते, पुढून मागून छान अशा भाजून घ्यायच्या। तुम्ही बघतायत मिरच्या खूप छान अशा मी भाजल्या आहेत। खरपूस अशा भाजून झालेल्या आहेत। आता माझ्याकडे ही एक बडगी आहे, तर या बडगीमध्ये मी भाजलेल्या मिरच्या काढून घेते आणि त्यामध्येच टाकते 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या। आणि त्यासोबतच चवीपुरते मीठ। मीठ, लसणाच्या पाकळ्या आणि भाजलेल्या मिरच्या। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी कांद्याची पात सुद्धा टाकायची आहे। तर मी कांद्याची पात अशी बारीक चिरलेली आहे आणि ती सुद्धा यामध्ये टाकली। आणि आता याचा आपण ठेचा करून घेऊ। तर छान असे याला कुटून मस्त याचा ठेचा बनवायचा। ठेचा मी छान असा जाडसर बनवून घेतलेला आहे। आता एका साईडला आपण वांगे सुद्धा भाजायला ठेवले होते, तर आता ते वांगे चेक करूया। वांगे छान असे पुढून मागून सगळ्या साईडने असे भाजून घ्यायचे। आपले वांगे हे बऱ्यापैकी भाजले आहेत। जर वांगे भाजले आहेत हे कळत नसेल तर त्याला मध्ये तुम्ही प्रेस करून बघू शकतात।
मला असं वाटतं अजून थोडेसे वांगे भाजले गेले पाहिजे, म्हणून मी याला अजून थोडं भाजून घेते. तर आपले वांगे एक एक छान असे भाजले आहेत आणि वांग्यांना सुद्धा तेल सुटलेलं आहे. तुम्ही बघितलं, मी वांग्यांना तेलाचा हात वगैरे काहीच लावलं नव्हतं, तरी पण वांगे भाजताना त्याला तेल सुटलं. तर मी हे सगळे वांगे असे एका ताटामध्ये काढून घेतले. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. जर गरम गरमच वांग्याचे साल काढायला घेतले तर आपल्याला चटका लागू शकतो. आणि आता वांगे जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपण पुऱ्यांचं पीठ मळून घेऊया. तर पुऱ्यांचं पीठ मळण्यासाठी मी एका ताटामध्ये गव्हाचं कणिक घेतलेलं आहे आणि कणकेमध्ये मिक्स करते थोडंसं मीठ. मीठ छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. पुरी थोडी खारट असेल तर ती भरतासोबत खूप छान लागते. आणि आता याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर मळायचं कसं तेही सांगते. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही, सैल पण नको. बघा, इथे मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे थोडं 10 मिनिटं मी झाकून साईडला ठेवून देते. आणि आता आपण जे काही भाजून ठेवलेले वांगे आहेत ते सुद्धा थंड झाले आहेत. मग आता आपण या वांग्यांची साल काढून घेऊया. पूर्ण अशी वांग्यांची साल काढून घ्यायची. प्रोसेस खूप लांब आहे पण खायला खूप चविष्ट आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, मी असं पूर्ण वांग्यांचं हे बाहेरून साल काढून घेतलं. साल काढून झालेला आहे. आता आपण जो ठेचा करून ठेवला आहे त्यामध्येच आपल्याला ते वांग ठेवायचं आहे, काढायचं आहे. तर आपल्याला ते डेट सुद्धा यूज करायचं नाही, डेट पण यूज होत नाही, तर मी ते डेट सुद्धा काढून टाकते. अशाच प्रकारे मी हे बाकीची वांगी सुद्धा साल काढून घेते. आणि आता हे सगळे आपल्याला यामध्ये ठेच्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही बघा, तेल वगैरे काही टाकलं नाहीये. हे जेवढं काही तेल दिसतंय ते सगळं वांग्याचं तेल आहे. वांग्याला जेव्हा भाजताना तेल सुटतं म्हणजेच समजायचं की आपली वांगी ही छान होती. वांगी घेतानाच अशी नरम बघूनच घ्यायची, जेणेकरून आपलं भरीत खूप छान होईल. बघा, मी इथे या ठेच्यामध्ये वांगी सुद्धा छान अशी ठेचून घेतली. ठेचा आणि वांगी छान एकजीव करून घेतले. जेवढं वांग्यांना तेल सुटतं तेवढं आपलं भरीत छान लसलशीत होतं. मस्त असं मी छान ठेचून घेतलेलं आहे.
आता वांगी आणि ठेचा छान एकजीव झालेले आहेत. आता आपण भरताला फोडणी देऊया. तर फोडणी देण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला घेते. 2 चमचे तेल हे पुरेसे आहे, कारण की ऑलरेडी आपल्या वांग्यांना तेल सुटलेलं आहे. तर तेल मस्त असं गरम करून घ्यायचं. तेल छान असं गरम होतंय आणि आता तेल पण गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये मी टाकते ओवा. तर 1 चमचा ओवा भरपूर आहे, तर मी यामध्ये 1 चमचा ओवा परतवून घेते. आणि यामध्ये आपल्याला टाकायची आहे कांद्याची पात. तर मी अशी कांद्याची पात ही बारीक चिरून ठेवली होती, ती मी या तेलामध्ये परतवून घेते. थोडी भरीत ठेचताना टाकली आणि अर्धी कांद्याची पात आता भरताला फोडणी देताना टाकते. ती सुद्धा मस्त अशी तेलामध्ये परतवून घ्यायची. 1 ते 1.5 मिनिटं भरपूर आहे. मी ही कांद्याची पात पण मस्त तेलामध्ये छान परतवून घेतली. मस्त ती पात सुद्धा आता छान मऊ झालेली आहे. ही प्रोसेस करताना गॅसचा फ्लेम थोडा कमी ठेवायचा. आणि यामध्ये टाकायचे आहे शेंगदाणे. शेंगदाणे हे ऑप्शनल आहे, जर आवडत नसतील नाही टाकले तरी हरकत नाही. शेंगदाणे पण मी यामध्ये परतवून घेते. मी इथे शेंगदाणे पण मस्त परतवून घेतले. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे आपण ठेचून ठेवलेला भरीत आहे ते भरीत. आणि आता हे भरीत सुद्धा आपल्याला मस्त यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान वाफेर होऊ द्यायचं आहे. खूप मस्त असं लसलशीत आपल्या इथे भरीत होतंय आणि चवीला पण खूप छान असं टेस्टी लागणार आहे. आणि आता वरतून टाकायचं आहे थोडंसं मीठ.
एवढं लक्षात ठेवा की आपण जेव्हा भरतासाठी ठेचा बनवला तर त्यामध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे, म्हणून वरतून थोडंसंच आपल्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आणि ते मीठ सुद्धा आपण यामध्ये एकजीव करून घ्यायचं. खूप सुंदर. भरताचा स्मेल सुद्धा खूप छान येतोय. मस्त झालं की आपलं छान लसलशीत भरीत तयार. आता आपण जे पुरींसाठी पीठ मळून ठेवलं आहे त्याच्या आपण पुऱ्या करून घेऊया. तुम्ही हे भरीत कळण्याच्या भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकतात, पण मी आज फक्त पुऱ्याच करते. मी पीठ पुन्हा एकदा असं हाताने छान मळून घेते. आणि आता आपला टाइम वाचावा म्हणून आधी मी या पिठाचे छोटे छोटे उंडे करून घेते. बघा मी मस्त या साईजचे सगळे उंडे आधी बनवून घेते. जेवढी पुरीची साईज तुम्हाला हवी आहे त्यानुसार तुम्ही उंडे तयार करायचे. आता सगळ्या पिठांचे मी असे छोटे छोटे उंडे करून ठेवले पुरीसाठी. म्हणजेच आपला टाइम पण वाचतो आणि गॅस पण वाचतो. तर आता मी या उंड्यांच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेते. थोडं तेल लावून आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊ. बघा मी अशा पद्धतीने पुरी लाटली. सगळ्या उंड्यांच्या मी अशा पुऱ्या लाटून घेते आधी, म्हणजेच आपलं काम सुद्धा पटापट होतं आणि परफेक्ट होतं. बघा मी इथे सगळ्या पुऱ्या अशा लाटून घेतल्या आहेत. आता आपण ते तळायचे आहेत. तर पुऱ्या तळण्यासाठी मी बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि आता एक एक पुरी मी तळून घेते.
पीठ छान मळलं गेलं की आपली पुरी सुद्धा अशी टुम फुगते. बघा मस्त टुम पुरी फुगली. दोघं साईडने पुरी मस्त तळून घ्यायची आणि आता मी ही एका प्लेटमध्ये काढून घेते. अजून एक पुरी तळून दाखवते. मस्त पुऱ्या पण खूप मस्त झाल्यात. भरीत खायला खूप छान मज्जा येणार आहे. आता मी अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घेते. बघा मी सगळ्या पुऱ्या अशा तळून घेतल्या आहेत. पुऱ्या पण खूप मस्त झाल्यात. तुम्ही ही पुरी नुसती पण खाऊ शकतात गरमागरम. आणि आता अजून भरीत खायला मजा येणार आहे ते म्हणजे कोशिंबीरमुळे. तर आता आपण बनवायला घेऊया कोशिंबीर. तर कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथे थोडी हिरवी मेथीची भाजी घेतली, टोमॅटो घेतलं, एक मिरची घेतली आणि आता याची आपण कोशिंबीर बनवूया. मेथीची हिरवी भाजी मस्त आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी बारीक बारीक चिरून घ्यायची. मेथीची भाजी मी मस्त अशी बारीक चिरून घेतली. आणि आता टोमॅटो कट करायला घेऊया. टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचे. खूप हेल्दी अशी कोशिंबीर आहे आणि बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला तर बेस्टच. मी टोमॅटो सुद्धा इथे बारीक चिरून घेतलं. आणि आता घेऊया मिरची. मिरचीचे सुद्धा आपण बारीक कट करून घेऊया. मिरची ऑप्शनल आहे, तिखट आवडत नसेल नाही टाकले तरी चालेल. तुम्ही मिरचीऐवजी थोडंसं तिखट सुद्धा टाकू शकतात. आणि यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ.
अजून जर टेस्ट आणायची असेल तर लिंबू पिळा. तर मी इथे अर्ध लिंबू पिळून घेते. आणि आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. मस्त मी असं एकजीव करून घेतलं. आपली कोशिंबीर सुद्धा रेडी झाली आहे. आणि झाली की आपली भरताची लज्जतदार. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत चविष्ट खा आणि निरोगी राहा.